हरिओम. रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांच्या कृपेने आपण आता निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. आपण भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृत रस घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 आपण पाहणार आहोत. श्लोक 4, 5 आणि 6. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणैच मधुसूदन इषुभे प्रतियोस्यामि पूजार्हा वरिसूदन. पुन्हा एकदा. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणैच मधुसूदन इषुभे प्रतियोस्यामि पूजार्हा वरिसूदन. अर्जुनाने भीष्म आणि द्रोण इत्यादी पूज्य गुरुजनांना मारण्यापेक्षा भिक्षेचं अन्न खाऊन निर्वाह करणे श्रेष्ठ आहे असे या पुढील श्लोकांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अध्याय क्रमांक 2 मधील आजचे श्लोक अर्जुनाने अत्यंत निराशाजनक विचार असलेले आहेत. आणि भगवान अर्थात अर्जुन म्हणतो, हे मधुसूदना, युद्धामध्ये मी भीष्म पितामहांचा आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू. कारण हे हरिसूदना, हे दोघेही मला पूज्य आहेत.
सुजान वंदनीय श्रोतेगण हो, मागील आठवड्यामध्ये अत्यंत महत्वाच्या अशा दुसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात केलेली आहे. या अध्यायात आपण जीवन कसे जगावे याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. विशेषतः मनावर नियंत्रण कसे करावे याचे सखोल मार्गदर्शन आपणाला ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये निश्चित मिळणार आहे. या अगोदर आपण अर्जुनाच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक अवस्थेचे पतन झाल्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, तो अत्यंत व्याकुळ झाला, शोकग्रस्त झाला हे पाहिले. व शोकाचे दोन प्रकार, त्यानंतर भूतकाळ व भविष्यकाळाचा अतिरेकी विचार, शास्त्राप्रमाणे, धर्माप्रमाणे, वडीलधारी माणसाच्या सल्ल्यानुसार सावधपणे कसे वागावे हेही पाहिले. आपल्या कर्माबद्दल सुद्धा अत्यंत कर्तव्य कठोर कसे वागावे, जीवनात आपल्या क्षणोक्षणी बदलणाऱ्या भूमिका, ज्ञान, विज्ञान व अज्ञान यांचा अत्यंत थोडक्यात आपण आढावा घेतलाय. त्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला तुला कशामुळे मोह झाला, मोह हा वडीलधाऱ्यांनी कधी केलेला नाही, याच्या अगोदरचे जे काही वडीलधारे होते त्यांनी कधी मोह केला नाही, मग तुलाच हे का सुचलं, अशा संदर्भामध्ये स्वतः भगवंत हे संभ्रमात आहेत. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यामुळे कीर्ती काही मिळत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. परमेश्वराचा साक्षात्कार आपणास 3 अवस्थांमध्ये निश्चित जाणता येतो, हेही आपण पाहिलं. पहिला साक्षात्कार संपूर्ण ब्रह्मांडातील चैतन्य, परमेश्वराचे दुसरे स्वरूप म्हणजे आत्मा, जसे तुम्ही आणि मी, सर्व चराचर, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिसरे स्वरूप श्रीकृष्ण भगवंताचे प्रत्यक्ष स्वरूप व अप्रत्यक्ष स्वरूप म्हणजे परमात्मा, सर्व शक्तिमान. थोडक्यात सांगायचे म्हटले तर सृष्टीतील चैतन्य, तुम्ही आम्ही सर्व व भगवान श्रीकृष्ण हेच परमेश्वर आहेत. ही 3 रूप परमेश्वराचीच आहेत. आपण भगवान ह्या शब्दाचा अर्थही बघितला. यात सर्वोत्कृष्ट ऐश्वर्य, बळ, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य सुद्धा, या 6 संपूर्ण गुणांनी परिपूर्ण असे भगवान श्रीकृष्ण धर्माचरणापेक्षा कधीही कोणीही श्रेष्ठ नाही हे आपल्याला भगवंतांनी सांगितले. मग तो कोणीही असो, मनुष्य प्राणी असो, राक्षस असो, गंधर्व असो अथवा देव असो, त्याला त्याचं जे नियत धर्म आहे तो व्यवस्थित पार पाडणं हे त्याचं कर्तव्य आहे. भगवंतांनी या बाबतीत विविध उदाहरणे देऊन अर्जुनाचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. दया, अयोग्य ठिकाणी दाखवू नये हेही सांगितले. सत्संगाचे महत्व किती आहे हेही सांगताना वाल्या कोळी व नारद यांचे उदाहरणही आपण बघितले. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये शरीर, मन, बुद्धीचे नेहमी अवलोकन सूक्ष्मपणे कसे करावे हेही आपण बघितले. काही गोष्टी पुन्हा पुन्हा बघणं सुद्धा आपल्याला अत्यंत फायद्याचं ठरतं. त्याच्यामध्ये ही पची बाराखडी, मराठी अक्षरातील प फ ब भ म हे फक्त 5 अक्षर आहेत. यात संसाराचे साराची जाणीव कशी करावी हेही आपण बघितले. थोडक्यात काय की पाप करू नये, बंधनात राहावं आणि हा भवसागर पार पाडून घ्यावा आपला आपण, हेही बघितलं. मोक्षाची अत्यल्प व्याख्या आपण बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वात शेवटी श्री भगवंतांनी अर्जुनाला षंड असे सुद्धा म्हटलेले आहे, नपुसक म्हटलेले आहे. पण त्यांचा उद्देश अर्जुनाने आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नये असाच स्पष्ट आणि स्वच्छ होता. आई ज्याप्रमाणे मुलगा ऐकत नसला तर त्याला रागावते, रागाने अपशब्द बोलते, त्याचप्रमाणे भगवंताने संपूर्ण गीतेमध्ये अर्जुनाला
क्लैब अर्थात षंड हा शब्द एकदाच वापरलेला आहे. सावधान. आता पुढे अर्जुन भगवंतांना स्पष्टपणे सांगतो की मी भीष्म पितामह व द्रोणाचार्य मला परमपूज्य अज्ञ असल्यामुळे मी निश्चितपणे त्यांच्यावर बाण अजिबात चालवणार नाही. अर्जुनाला आपल्या गुरूंबद्दल अपार श्रद्धा व आदर होता. जेव्हा जेव्हा कौरवांनी पांडवावर अन्याय केला तेव्हा तेव्हा पितामह भीष्माचार्य हे बऱ्याच वेळेस पांडवांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. द्रोणाचार्यांचे सुद्धा अर्जुनावर विशेष प्रेम होते. अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा, तेव्हा त्याच्यावरच्या प्रेमापेक्षाही जास्त प्रेम द्रोणाचार्यांनी अर्जुनावर केले आहे. ही सर्व मंडळी त्यामुळे मला अत्यंत पूजनीय आहेत, त्यामुळे त्यांच्यावर मी बाण टाकणार नाही असे अर्जुन स्पष्ट म्हणाला. वास्तविक गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला अश्वयुद्ध कसे करावे, आता युद्धाचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आपण बघत आहोत. त्यामध्ये गजयुद्ध, रथयुद्ध, भूमीवरील युद्ध, कला, शिक्षण द्रोणाचार्यांनी अर्जुनाला अत्यंत प्रेमाने दिलेलं होतं. अर्जुन हा सर्व शिष्यात अत्यंत लाडका, एकनिष्ठ, आज्ञाधारक होता. गदा युद्धातील डावपेच, तलवारींच्या हाताचे विविध प्रकार, एका वेळेस अनेक वीरांशी कसे लढावे याचेही ज्ञान गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला दिलेले होते. गुरुजनांशी वितंडवाद करू नये असे शास्त्र वचन आहे. आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ गुरु असतात त्यांच्याशी कधीही वितंडवाद करू नये असं शास्त्र आहे आणि ते शास्त्र वचन आहे. तर मग युद्ध करणे तर दूरच, ते शास्त्र वचन असे आहे ते आपण बघूया. गुरुम हुं कृत्य तुं कृत्य विप्रम विजितवाद स्मशाने जायते वृक्षः कंक गर्धोपसेविता. अर्थात आपल्या गुरूंशी जो तू मी करेल, वादविवाद करेल किंवा एखाद्या आत्मज्ञानी ब्राह्मणाबरोबर निष्कारण वादविवाद करून मीच जिंकलो आहे असे म्हणेल, तो स्मशान भूमीमध्ये वृक्ष होईल, झाड होईल व त्याच्यावर कंक, गिधाड इत्यादी अनेक निकृष्ट प्रतीची पक्षी बसतील अशा पद्धतीचं शास्त्र वचन आहे. त्यामुळे आपल्या गुरुशी वितंडवाद करू नये. आपल्याला कल्पना असेल की काही देशामध्ये जर शिष्य हरला तर गुरु स्वतः आपला आत्मत्याग करायचा, देह त्याग करायचा. आता 5 पांडवांमध्ये अर्जुन हा तिसरा पांडव होता, म्हणजे अर्जुनाचा नंबर 3रा होता. त्याची शस्त्रबळाची धारणा अवर्णनीय होती. त्याने स्वतःच्या बाहुबलावर विलक्षण अशी पकड बसवलेली होती. अस्त्रविद्येतही त्याचे विलक्षण प्रावीण्य होते. एकाग्रतेमुळे व अत्यंत कष्टाळूपणे युद्धाचा अभ्यास करण्यात अर्जुना इतका कोणीही बलदंड नव्हता. इतके असूनही त्याला आपल्या विद्येचा अजिबात अहंभाव, गर्व, अभिमान नव्हता. सर्व शिष्यामध्ये अर्जुन हा चपळ व कुशल होता. त्याने युद्धामध्ये गंधर्व आदिराजांचा व भिल्लाच्या रूपात असलेल्या भगवंत शंकरांचा सुद्धा पराजय केलेला होता. इतका सगळा पराक्रम केवळ आदरणीय गुरु द्रोणाचार्य यांच्यामुळेच त्याला प्राप्त झाला होता याची अर्जुनाला पूर्णपणे जाणीव होती. म्हणूनच त्याने गुरु द्रोणाचार्यावर शस्त्र उचलण्यास नकार दिलेला आहे. सावधान. आपल्या जीवनात सुद्धा असे अनेक प्रसंग येतात की ज्यांच्यासाठी आपण आपले सगळे जीवन ओवाळून टाकतो. श्रम, पैसा, वेळ अमाप खर्च करतो, पण काळाच्या ओघात ते उपकाराची जाणीव ठेवतच नाही.
मग ते मित्र असतील, नातेवाईक असतील, जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील. उलट आपल्या वैयक्तिक प्रगतीमध्ये ते मोठमोठाले हळूहळू मोठमोठाले पण हळूहळू अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आपण केलेल्या उपकाराची जाणीवच नसते आणि मग त्यामुळे आपल्याला अतीव दुःख होते. दुःखाची जी अनेक कारणं आहेत, तर धारणा केल्यानंतर त्या धारणेप्रमाणे झालं नाही, इच्छा केली परंतु त्याप्रमाणे झालं नाही, की आपल्याला दुःख होतं. इतिहासाचा सखोल अभ्यास केल्यावर आपल्या असे लक्षात येते की कुऱ्हाडीला सुद्धा लाकडाचाच दांडा लावावा लागतो. मग ती कुऱ्हाड आपल्याच भाऊबंधांवर म्हणजे झाडांवर चालवली जाते. म्हणूनच म्हणतात कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. तो आपल्या नातेवाईकांना कर्दन काळ बनतो. गीतेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आपण फक्त कर्तव्याचे बांधील आहोत, पण फळ देण्याचे काम मात्र ईश्वराचे आहे, परमेश्वराचे आहे. त्यामुळं फळाची अपेक्षा न ठेवता आपले काम विरक्तीने व प्रामाणिकपणे करावे. त्यामुळे आपल्याला कोणतेही दुःख होत नाही. दुःखाचं जे मूळ कारण आहे तो मोह आहे. ते आपण एखादी गोष्ट जर मिळवण्याचा प्रयत्न केला, ती मिळाली नाही की आपल्याला राग येतो वगैरे वगैरे. अर्जुन मात्र कृतज्ञ असल्यामुळे भीष्माचार्याची व द्रोणाचार्यांनी शिकवलेल्या विद्येची जाण त्याला होती, म्हणून त्याने मोहग्रस्त होऊन युद्ध करण्याचे नाकारले. आता हे युद्ध करण्याचं नाकारलं, पण त्याच्यासाठी त्यांनी विवेकपूर्ण अभ्यास केला होता का, विचार केला होता का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. म्हणूनच आपण आपल्या जीवनात विवेकाने वागले पाहिजे. सार काय असार काय याची सुद्धा व्यवस्थितरित्या विभागणी केली पाहिजे. विवेक याचा अर्थ कोणतीही कृती करताना पूर्णपणे विचार करावा, त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, ते धर्मशास्त्राला अनुकूल आहेत का, या अगोदर घडलेल्या तत्सम घटनांचा शेवटी निष्कर्ष काय निघाला, त्यामुळे माझ्या कृतीमुळे समाजाचे कल्याणच झाले आहे काय, असा सारासार विचार करूनच माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. नेहमी समोरच्या खुर्चीत बसलेल्या माणसाचा विचार करायचा की त्याला काय अडचणी आहेत, आणि मग त्यामुळे आपल्या बऱ्याच गोष्टी सोप्या व्हायला हरकत नाही. त्यामुळे काय होतं, तर माणूस कीर्तिवान होतो, अमर होतो. त्याच्या एका चांगल्या कृतीमुळे त्याच्या कुळातील मागील व पुढील 14 पिढ्यांचा उद्धार होतो. उदाहरणार्थ गंध लावणे. आपल्या घरातले वडीलधारी पुरुष माणसं जर आपल्या कपाळी गंध लावत असतील, तर त्यांच्या मुलाला, त्यांच्या नातवाला हे गंध लावणं हे आपोआप आवडतं, त्यामध्ये शंका नाही. मग ऑफिसला जायचं असेल, बाहेर जायचं असेल, शाळेला जायचं असेल, मग तिथे जर सुरुवातीला लाज वाटत असेल, तर आपल्या घरामध्ये आपण गंध लावायचं आणि बाहेर गेल्यानंतर पुसून टाकायचं. हे व्यवहार्य दृष्टिकोनाने मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि यामुळे काय होतं, तर त्याच्या एका चांगल्या कृतीमुळे त्याच्या कुलातील, म्हणजे त्याच्या म्हणजे काय, जो करेल त्याच्या, मग ते कुळ तुमचंही असू शकतं, ते माझंही असू शकतं, त्याच्या कुळातील मागील पुढील 14 पिढ्यांचा उद्धार होतो. पितर स्वर्गात जातात व मुले बाहेर आनंदाने जगतात. पण अर्जुनाला मोह निर्माण झाला आणि त्याची सत्सद्विवेक बुद्धी काम करेनाशी झाली. त्यामुळे तो बुद्धिमान शूरवीर असूनही कर्तव्यापासून दूर चालला होता. जो कर्तव्यापासून दूर जातो तो आयुष्यात यशस्वी होत नाही. हा कर्मसिद्धांताचा भाग आहे. अजूनही मायेच्या अंमल अर्जुनावर असल्याने तो उदरनिर्वाहासाठी, भिक्षा मागण्यासाठी कसा तयार झाला, हे आपण पुढील श्लोकामध्ये बघणार आहोत. गुरून हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैष्यमपि लोके
हत्वार्थ कामांस्तु निहैव भुञ्जीय भोगान् रुधिरस प्रतिग्धान. पुन्हा एकदा श्लोक बघूया आपण हा पाचवा. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैष्यमपि लोके हत्वार्थ कामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिर प्रतिग्धान. आता याचा अर्थ बघणार आहोत आपण. संस्कृत श्लोक का वाचायचे? त्याचं कारण असं की ते उच्चार माझ्या मुखातून निघतात भगवंताच्या आज्ञेनुसार आणि आपल्या कानावर ते पडतात. जेव्हा आपल्याच भाषेमध्ये जेव्हा बोललं जातं त्यावेळेस समोरच्या माणसाबद्दल आपल्याला आपुलकी निर्माण आपोआप होते. म्हणून संस्कृतचे काही वचन काही श्लोक आपल्या कानावर दर सेशनला निश्चित पडले पाहिजे. अर्जुन म्हणतो, या ज्येष्ठ आणि गुरुजनांना मारण्यापेक्षा मी माझे जीवन भिक्षा मागून जगण्यात योग्य आहे, कल्याणकारक आहे. कारण या गुरुजनांना मारून लोकांमध्ये त्यांच्या रक्ताने माखलेले धन व कामरूप भोगच ना भोगायचे, मग कशाला मी हे युद्ध करू व त्यांना मारू. युद्ध केलं, अर्जुन जिंकला, काय मिळणार आहे? सुख मिळणार आहे. सुख काय कायमस्वरूपी असतं का? नाही. सुख कसं असतं? क्षणभंगूर असतं. असे वेगवेगळे विचार अर्जुनाच्या मनामध्ये आलेले आहेत. आता पुन्हा पुन्हा अर्जुन मोहाने व्याकुळ झाला आहे. तो स्वधर्माला पूर्णपणे विसरला आहे. अर्थात त्यामुळेच आपल्याला सनातन धर्माचे मूळ ज्ञान मिळाले आहे. वास्तविक पाहता प्रत्यक्ष भगवंतच अर्जुनाच्या समवेत होते. आता भगवंत ज्या वेळेस अर्जुनाबरोबर होते तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये धर्माच्या रक्षणासाठी जवळच्या नातेवाईकांचा वध केलेला होता कंसाने. कंस हा भगवान श्रीकृष्णाचा मामा, पण मामा असूनही तो पूर्णपणे धर्माप्रमाणे वागत नव्हता. तो बालहत्या करणारा होता, तो अनाचारी होता. त्यामुळे आपल्या वडिलांनाही त्याने कैदेत ठेवलं होतं. त्यामुळे सर्वांगीण विचार करून कंसाचा वध कृष्णाने केला. स्वतः त्याने कंसाचा वध झाल्यावर ते राज्य स्वतःकडे ठेवलं नाही, परत कंसाच्या वडिलांकडे स्वाधीन केले. शिशुपाल हा भगवान श्रीकृष्णाचा आतेभाऊ होता. त्याचाही शिरच्छेद भगवंताने केला, कारण तो धर्माप्रमाणे वागत नव्हता व प्रत्यक्ष भगवंताचा त्याने अनेक वेळेस अपमान केला. भगवंत हे प्रत्यक्ष धर्माच्या रक्षणार्थच जन्म झालेले होते. त्यामुळे भगवंतांनी शिशुपालाचा वध केला, हे आपणा सर्वांना माहितीच आहे. अर्जुनाला माहित असूनही केवळ भीष्म व द्रोणाचार्य यांच्यावरच्या प्रेमापोटी आदरापोटी अर्जुनाने त्यांच्याशी युद्ध करण्याचे नाकारले. ही सर्वात मोठी प्रथमतः अज्ञानपणाची घटना आहे. भीष्म व द्रोणाचार्य यांना आपण गुरु म्हणतो. आता गुरु कोणाला म्हणावे याबाबत शास्त्र काय सांगते ते आपण बघायचं आहे. जे जे भेटिले भूत ते ते मानिले भगवंत, हे जरी खरं असलं तरी भगवंतापेक्षा सुद्धा गुरु श्रेष्ठ असतो, हे आपण विसरता कामा नये. याचा अर्थ भगवंताचं जर दर्शन आपल्याला व्हायचं असेल तर गुरुकृपा ही अत्यंत आवश्यक असते. आता शास्त्र वचन काय सांगतं ते आपण बघूया. उपाध्यायः पिता ज्येष्ठ भ्राता चैव महीपतिः मातुलः श्वशुरशास्त्राः मातामह पितामहौ बन्धुज्येष्ठः
पितृव्यश्च प्युश्चेते गुरवस्मृता. ज्यांच्यामुळे आपले शिक्षण पूर्ण होते असे आपले सर्व शिक्षक. आता गुरु कोणाला म्हटलंय हे आपण शास्त्रवचन बघतो आहोत. उपाध्याय किंवा आचार्य, वडील, वडील भाऊ, राजा, भाच, सासरा, ऋणकर्ता, आईचे वडील, मामा, वडिलांचे वडील म्हणजे आजोबा, आई व वयस्कर नातेवाईक यांना गुरुजन आपण मानायला हरकत नाही. परंतु विवेकाला तिथे, परंतु हे जरी खरे असले तरी वरील कोणीही धर्माप्रमाणे वागत नसल्यास, ते विवेकी नसल्यास, परस्त्रीबद्दल त्यांचे वेगळे विचार असल्यास त्यांच्याशी युद्ध करावे व त्यांना नष्ट करावे हे शास्त्रवचन आहे, धर्मवचन आहे. वरील विवेचनावरून हे निश्चित आहे की जन्मलेल्या प्रत्येकाने आपल्या विविध धर्माचे पालन करणं अनिवार्य आहे. मग तो कोणत्याही कुळात जन्मलेला असो, त्याने आपला वर्ण, आश्रम याप्रमाणे आपले कर्तव्य केलेच पाहिजे. आणि जो हे कर्म करतो त्याचा धर्म रक्षणच करतो. कसं रक्षण करतो? धर्मो रक्षती रक्षतः. माझा धर्म रक्षण करतो म्हणजे हातामध्ये काठी घेऊन करतो का? नाही. तो माणूस त्यावेळेस त्या व्यक्तीला तो भगवंत योग्य तो बुद्धी देतो, योग्य तो विचार देतो. आणि मग तो विचार त्यावेळेस त्या माणसाच्या मनामध्ये येतो, त्यावेळेस तो त्याप्रमाणे कृती करतो. आणि मग आपण म्हणतो बोला फुलाला गाठ पडली. हो, बोला फुलाला गाठ नसती पडत. भगवंताचा सीसीटीव्ही आपल्या अंतरंगामध्ये काय काय चालू आहे, आपलं अंतःकरण शुद्ध आहे की नाही, स्वच्छ आहे की नाही, ओढ्यासारखं नव्हे तर अत्यंत झुळझुळ वाहणाऱ्या त्या झऱ्यासारखं असावं असं अपेक्षित आहे. आपल्याला माहितीये महाभारतामध्ये भर दरबारामध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेस भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, शाल्वराजा हे उपस्थित होते. हे कौरव पांडवांपेक्षा श्रेष्ठ होते. त्यांनी दुःशासनाला रोखणे आवश्यकच होते. पण भीष्म युधिष्ठिराला काय म्हणतात ते आपण बघणार आहोत. कोण म्हणतंय? भीष्म म्हणताय. अर्थस्य पुरुषो दासो दासस्तर्थो न कश्यति कश्चित् इति सत्यम महाराज बद्धो स्मर्थेन कौरवः. महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये 43 ते 56 क्रमांकाच्या श्लोकानुसार भीष्म म्हणतात, पुरुष हा पैशाचा अर्थाचा दास आहे. कारण त्याला चरितार्थासाठी ते लागतं म्हणून. आणि असाच विचार भीष्माचार्यांनी केलेला आहे. परंतु अर्थ मात्र कोणाचाही दास नाही. ज्याच्या हातात गेला तो त्याचा झाला. हे म्हटलेले अगदी खरे आहे. भीष्माचार्य म्हणतात की मी कौरवांच्या धनामुळे हतबल आहे. मी कौरवांचा विरोध करू शकत नाही. आता आपण वास्तविक जीवनामध्ये व्यावहारिक जीवनाबद्दलचा विचार करणार आहोत. जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास माणसानं मन, बुद्धी, अहंकार आणि कितीही पवित्र असला तरी त्याने डोळसपणे सनातन धर्माचे नियमांचा अभ्यास केला पाहिजे व त्यावर चिंतन केले तर त्याकडून कोणताही अविचार घडणार नाही, अयोग्य कृती त्या माणसाच्या हातून घडणार नाही. मात्र त्यासाठी धर्माचा यथाशक्ती, यथामती, यथाबुद्धी नियमित अभ्यास करणं हे तुमचं आमचं सुद्धा कर्तव्य आहे. वास्तविक पाहता भीष्माचार्यासारखा सर्वांगीण महान योद्ध्याला सुद्धा हतबल व्हावे लागले. कारण त्याचा विचार,
त्याने आपले सर्व जीवन कौरवांच्या म्हणजे कुरुवंशासाठी घालवलं. ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा काय केली? काशी राजाच्या अंबालिका व अंबिका यांना भर स्वयंवरातून पळून काय आणलं? आंबेचा काय रोष पत्करला? केवळ आपल्या कुळाचा त्याने विचार केला. पांडवांच्या कुळाचा विशेष विचार केला नाही. सर्व काही समान भावांना त्यांनी जर आपल्या संपत्तीचा समान वाटा जर दिला असता किंवा योग्य वाटा दिला असता प्रसंगी, तरी सुद्धा योग्य झाले असते. पण न्यायासाठी दुर्योधनाला योग्य सल्ला देणे हे त्यांचं कर्तव्य होतं. कोणाचं कर्तव्य होतं? भीष्माचार्यांचं कर्तव्य होतं. त्यांनी ते कर्तव्य केलेलं नाही. आचार विचार पूर्णतः निर्दोष ठेवण्याचा प्रयत्न माणसाने आयुष्यभर केला पाहिजे. त्यासाठीचे धैर्य तो गमावून बसला, कारण भीती. कोण धैर्य गमावून बसला? अर्जुन धैर्य गमावून बसला. त्याला भीती वाटत होती की लोक मला काय म्हणतील, आणि मी जर युद्ध केलं तर म्हणतील यांनी आपल्याच बांधवांचा नाश केलेला आहे. न्याय विचारांचा अभाव केवळ दुर्योधन या दुष्ट नातवाचीच त्यांना दहशत होती. कोणाला? भीष्माचार्याला. अत्यंत थोडी जमीन पांडवांना न देण्याची वृत्ती, त्यामुळे किती लोकांना आपले जीव या युद्धामध्ये गमवावे लागले म्हणून सांगू. म्हणून केवळ पुरुषाचा दास अर्थ आहे, पैसा आहे असे नव्हे, तर माणसाच्या जीवनामध्ये फक्त पैसाच महत्वाचा नसतो. याचा अर्थ पैसा कमवायचाच नाही का? निश्चित कमवायचा आहे. जास्तीत जास्त मिळवण्याचा निश्चित सरळ मार्गाने प्रयत्न करायचा आहे. पण तो मिळवल्यावर मी काय करणार आहे याचं सुद्धा प्लॅनिंग आपल्याजवळ पाहिजे. कसं? नाही तर मग आयुष्य आरामाने शरीराला इंद्रियाला विश्रांती मिळेल अशा पद्धतीचं आपण जर वागणं ठेवलं, असं आपली जर कृती ठेवली, तर पुढील कित्येक पिढ्या नष्ट पावतील. असा विवेक भीष्माचार्यांचा जागृत झाला नाही. त्यांना याची कल्पनाच नव्हती किंवा हे पांडव काय करणार आहे, अर्जुन काय करणार आहे, आपण तर बलाढ्य आहोत, आपल्याकडे राज्य आहे, हे मनामध्ये त्यांच्या अंतर्मनामध्ये होतं. मीही माझे जीवन कौरवांसाठी दिले, त्यांची नकळत सेवा केली, त्याग केला. पण नातू जर धर्माच्या विरुद्ध वागत असेल तर त्याला विरोध करणे हे भीष्माचार्यांचे काम होते. ते त्यांनी केलेच नाही. वैयक्तिक स्वार्थ, भीती, लालसा, वय त्यांना या अन्यायाविरुद्ध वागता आले नाही. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये प्रत्येक पाऊल सर्वांगीण विचार करून टाकले पाहिजे. आपण नेहमी म्हणतो श्रेयस प्रेयस, न्याय अन्याय, चांगले वाईट. कुठलीही कृती करताना हे चांगलं आहे का, हे वाईट आहे याचा विचार करायचा, आणि जे चांगलं आहे त्याचप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आता आपल्या कुटुंबाबद्दल विचार करूया. सगळीकडे तसंच आहे, सगळ्या जगात तसंच आहे. आपला मुलगा मुलगी नातू इत्यादी कुटुंबातील सदस्य जर अयोग्य वागत असतील तर त्यांना वेळीच आवर योग्य मार्गाने चाणाक्षपणे युक्तीने आपण घातलाच पाहिजे. घाबरता कामा नये. त्यासाठी अत्यंत थोडा तरी अभ्यास आपण धर्माचा केलाच पाहिजे. अगोदर आपल्या कोणाला एखादी गोष्ट सांगायची ठरली तर त्याच्यासाठी आपण आपल्यामध्ये प्रगती करून घेतली पाहिजे. आपण त्या विषयाचा अभ्यास आपण केला पाहिजे. चांगले लोक, सज्जन लोक, मोठे लोक यांचा योग्य वागण्याचा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? रामायण, महाभारत, शिवपुराण, देवी भागवत इत्यादी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास आपण केलाच पाहिजे. आपल्या मनामध्ये लगेच येतं की अहो एवढे ग्रंथ वाचायचे आमच्याजवळ वेळ कुठे आहे, आमच्याजवळ त्याच्या प्रती नाहीयेत. परंतु इच्छा तिथे मार्ग, आणि वयोमानानुसार वाचनाचा लिहिण्याच्या मर्यादाही काही जणांना येतील.
पण नुसत्या वारंवार ऐकण्यानेही आपले नीतिधैर्य प्रचंड वाढते. नुसते बोलण्यानेही वाढते, ऐकण्यानेही वाढते. त्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अभ्यास करणाऱ्या व्यक्तींच्या वारंवार संपर्कात आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते युट्यूबच्या माध्यमातून, दूरदर्शनच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्क करू शकतो. पण संपर्क करायचा याचा अर्थ ते आपल्याशी बोलतीलच असं नव्हे. परंतु ते बोलतात, त्यांच्या बोलण्याचा त्याचा उद्देश काय आहे, त्यांचं फलित काय आहे, हे आपण विचार करून जर त्यांचे जे वाणी आहे, त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे सुवचन आहेत, त्यांचे जे शास्त्रवचन आहेत, त्याच्यावर थोडा थोडा दररोज अभ्यास केलाच पाहिजे. सत्यमेव जयते या उक्तीप्रमाणे अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या व्यथा, अडचणी, संकटे याबाबत कोणतीही भीती व शंका न बाळगता आपणच आपल्या शंकेचे निरसन केले पाहिजे. काय असतं? प्रत्येकाला असतं. व्यथा कोणाला नसतात, अडचणी कोणाला नसतात, शंका कोणाला नसतात. पण त्यासाठी अगोदर आपणही थोडा थोडा प्रयत्न केला पाहिजे की आता ही जी माझी अडचण आहे ती मी कशी दूर करेल. त्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं विशेष टेक्निक आपण बघणार आहोत निश्चितपणे. एका दिवसामध्ये आपण हे मागे बघितलंय की एका दिवसामध्ये माणसाच्या मनामध्ये सुमारे 60,000 विचार येतात. हो, त्यातील योग्य कोणते, अयोग्य कोणते, आवश्यक कोणते, अनावश्यक कोणते. माझ्या मनात येणाऱ्या विचारांमुळे मी जी कृती करणार आहे त्यामुळे समाजाची, जगाची, कुटुंबाची आणि वैयक्तिक माझी किती प्रगती होणार आहे की अधोगती होणार आहे याचा आपण सारासार विचार केलाच पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा एक चुकी आपल्या पिढ्यानपिढ्या बर्बाद करते. त्याच्या फायद्याचा व तोट्याचा विचार करणे आणि त्याचा क्रम सुद्धा कसा आहे की सर्वप्रथम जग, म्हणजे यामुळे जगाचं कल्याण होणार आहे का, समाजाचं कल्याण होणार आहे का, कुटुंबाचं कल्याण होणार आहे का, व सर्वात शेवटी मी. या क्रमाने माझ्या क्षमतेनुसार फायदा होणारी कृती केली की माझे काम झालेच की हो. मग परमेश्वर मला नेहमीच सहकार्य करेल. पुराणांमध्ये एक कथा आहे. देव एका बाजूला बसले, दानव एका बाजूला बसले आणि त्यांना असा नियम सांगितला की तुम्ही कोपर न वागता जेवण करायचंय. आता ज्यावेळेस आपण हात तोंडामध्ये घालतो, घासाचा हात, त्यावेळेस आपले कोपर वागतात. मग हे राक्षसांनी काय केलं की असा घेतला हात आणि असा सरळ केला आणि मग वरून सोडून द्यायला लागले ते. त्यामुळे काय झालं की त्यांचे चेहरे वगैरे सगळे खराब झाले आणि त्यावेळेस समोरासमोरच बसायचा हा नियमच होता. पण देवांची कल्पना श्रेयस आणि प्रेयस, बुद्धिमत्ता, सात्विक अन्न, त्यामुळे देवांनी काय केलं, आपलंच अन्न आपण खायचं असं काही सांगितलेलं नव्हतं त्यावेळेस. मग त्यांनी काय केलं की समोरच्याला घास घालायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा हातही सरळ राहिला, समोरच्याचाही हात सरळ राहिला, कुठेही चेहरा खराब झाला नाही आणि ते पोटभर यथोचित जेवू शकले. तात्पर्य काय आहे की आपण नेहमी दुसऱ्याचा विचार करावा. परमेश्वर आपला निश्चित विचार करतो. यासाठी एक आपण छोटस रूपक बघितलेलं आहे. एका आईला 3 मुलं आहेत बरं का. पैकी एक फक्त ज्ञानी आहे, त्याला पुस्तकं वाचायचा छंद आहे, तो पहाटी उठतोय, अभ्यास करतोय, हुशार आहे, चाणाक्ष आहे, पण व्यवहार शून्य आहे. त्याला व्यवहार काही समजत नाही. कशाबद्दलचा? तर त्याला पैशाबद्दलचा काहीही व्यवहार समजत नाही. त्याच्यानंतर त्याला पैशाबद्दलची आस्थाही नाही. ह्या पहिल्या मुलाला. दुसरा मुलगा मात्र बलदंड आहे, शूर आहे, महत्वाकांक्षी आहे, वीर आहे, पण कमी ज्ञानी आहे आणि शीघ्रकोपी आहे. आता त्यामुळे काय होत आहे ते आपण पुढे बघणार आहोत. आणि तिसरा मुलगा मात्र जास्त ज्ञानी नाही, जास्त बलदंडही नाही, पण कोणतेही काम करण्यास समर्थ आहे. तो दिवस रात्र काम करण्याचा कंटाळा करत नाही.
आणि अजून एक जो मुलगा आहे तो फक्त पैसा 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 करतो. त्याला फक्त पैसा जमवायचा, बाकी शरीराचं काय हो, ज्ञानाचं काय हो, अध्यात्माचं काय हो, कष्टाचं काय हो, कमी कष्टात जास्त पैसे कमवणे, हा चौथा. आणि अशा पद्धतीचे हे 3 मुलं एकाच आईचे बरं. मग आता हा जो तिसरा मुलगा होता कष्ट करणारा, तो दिवस रात्र मेहनत करायचा, कंटाळायचा नाही, लाजायचा नाही, थकायचा नाही, सारखं काम काम काम. आणि मग त्या आईला काय वाटेल बरं, की आपले तिन्ही मुलं सर्वांगीण सुखी, आनंदी, समाधानी व समृद्ध व्हावे. असं तर प्रत्येक आईला आपल्या मुलांचं कल्याण व्हावं असं वाटतं, परंतु हे एकेकाच विषयामध्ये तज्ञ होते. मग एक दिवस आईने त्यांना काय केलं, प्रत्येकाला स्वतंत्रपणे कुठलाही संवाद करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे काही फार मोठं शास्त्र नाहीये, प्रत्येकाला स्वतंत्रपणे अगोदर त्यांनी आईनी चर्चा केली आणि नंतर प्रत्येकाला एकत्रितपणे बसून मार्गदर्शन केले. आणि असं सांगितलं की आपलं कुटुंब अभेद कसं राहील, अभेद्य कसं राहील, तर आपल्याकडे असलेल्या गुणाचे 25% गुण इतर तिघांना द्यायचे. म्हणजे ज्ञानी माणसांनी आपल्या जवळचं ज्ञान तिघांना 25-25% द्यायचं, किंवा त्या 25%तले थोडं थोडं द्यायचं, पण द्यायचं. पहिला ज्ञानी, दुसरा बलदंड, तिसरा कामसू आणि चौथा जो होता तो आर्थिक व्यवहारामध्ये चतुर असे होता. आता ज्ञानी मुलाने आपले 25% ज्ञान बलदंड व कामसू मुलाला दिले तर दोघेही सर्वांगीण समर्थ होतील. बलदंड मुलाने आपले बळाचे रहस्य ज्ञानी व कामसू मुलाला दिले तर तेही सर्वांगीण समर्थ होतील. तसेच कामसू मुलाने आपल्याला सतत काम करण्याच्या ज्या काही गुह्य रहस्य आहे, हे जर त्यांनी ज्ञानी, बलदंड आणि या पैशाचं महत्व असणाऱ्या मुलाला दिलं तर तेही सर्वांगीण समर्थ होतील. आणि मग सर्व मुलं जर समर्थ झाले तर त्या आईला किती आनंद होईल हो. याची आपण अवश्य कल्पना करावी, कारण अगदी त्याचप्रमाणे आपण सगळे भगवंताची लेकरे आहोत. तो खूप दयाळू आहे. त्याला असे वाटते की आपली सर्व मुलं लेकरं सुखी असावेत. म्हणून प्रत्येकाने आपले ज्ञान, अभ्यासाचे रहस्य, यशाचे रहस्य, पैसे मिळवण्याचे रहस्य नेहमी योग्य माणसांना कुठलीही अपेक्षा न ठेवता सातत्याने सांगावं. आता ज्ञानाच्या बाबतीत तर आपण बघितलंय मागे, कारण आपण सांगितलेले ज्ञान हे कमी होत नाही, ते कणाकणानी वाढतच जाते, ते कधीही नष्ट होत नाही, ते राजाही जप्त करू शकत नाही. त्याच्यासाठी सनातन धर्मातलं छोटस उदाहरण आपण बघणार आहोत. सनातन धर्मामध्ये श्री गणपती अथर्वशीर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याची फलश्रुती सुद्धा स्पष्टपणे फलश्रुतीमधल्या पहिल्या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा द्विद्विषावहै. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वासस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. चतुर्थी सोडताना आपली काय धावपळ होत असते, कसं तरी गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आणि आपलं केव्हा आरती होईल आणि आपण केव्हा जेवायला बसू असं आपल्या सगळ्यांना होतं. आणि त्यामुळे आपण जे मंत्र म्हणतो त्या मंत्राचा अर्थ, भावार्थ, गुह्यार्थ आपण अवश्य एकदा तरी ऐकला पाहिजे. मग आज आपण याचा सरळ अर्थ बघूया. याचा सरळ अर्थ असा आहे की गणेश रूपी ब्रह्म आम्हा दोघांचे, म्हणजे कोणाचं? गुरु शिष्याचं खरोखर आणि बरोबर रक्षण करतो. दोघांचे रक्षण करतो. आम्हा दोघांना हे ब्रह्म, आम्हा दोघांचे ब्रह्म पालन करतो, म्हणजे उदरनिर्वाह करतो.
विद्येमुळे होणारे सामर्थ्य आपण दोघे संपादन करूया. चांगल्या अध्ययनाने आम्हाला अर्थज्ञानाचे तेज प्राप्त हो. अर्थज्ञान म्हणजे पैसा. पैसा मिळवण्यासाठी विद्या लागते. विद्या ग्रहण करावयाची वेळी गुरु व शिष्य यांच्यामध्ये प्रमाद निर्माण झाल्यास द्वेषाची भावना उत्पन्न न हो. असा झाला ह्या गणपती अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीच्या पहिल्या श्लोकाचा सरळ अर्थ. आता आपण हा अर्थ कुठे कुठे लावू शकतो? गुरु शिष्य यांच्या बाबतीतच लावायचा नसून आई वडील, नवरा बायको, भाऊ बहीण, वडील, मुलगा. बघा आजकाल आपल्याला ठरलेलं आहे की आपण शक्यतो नकारात्मक बोलायचं नाही, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 100% कोणाचंच कोणाशी जमत नाही. 100% म्हणतो तो. वडील, मुलगी, मित्र, मित्र या सर्वांचेच बाबतीत हा नियम लागू आहे की आपण सर्वत्र एकत्र राहू आणि एकत्र येऊन आपण बलवंत होऊ. म्हणून आपण एकत्र राहिलो तर आपण सर्वात जास्त सुरक्षित राहतो. आपण दिवसातून एकदा तरी एकत्र जेवलं पाहिजे. एकत्रित सर्व विद्या संपादन केली पाहिजे आणि मग त्यासाठी संध्याकाळी बसल्यावर रामरक्षा म्हणायची पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे आपण भरपूर धन द्रव्य प्राप्त करू शकतो. आपल्यामध्ये द्वेषाची भावना कधीही निर्माण होऊ नये ही सामुदायिक प्रार्थना आपण दररोज म्हणावी. आता भद्र या शब्दाचा अर्थ आपण बघणार आहोत आणि पुढे चालणार आहोत. भद्र या शब्दाचा अर्थ ज्या वस्तूंचे किंवा क्रियेचे रक्षण परमेश्वर करतो त्या क्रियेला किंवा वस्तूला भद्र म्हणजेच मंगल असे म्हटलेले आहे. आपले जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समाधानी असावे यासाठी सनातन धर्माचा अभ्यास नियमितपणे करावाच. कारण नियमित अभ्यास केल्याने बुद्धी तल्लख राहते व नियमित उपासना केल्याने मनाला तृप्ती मिळते. आपण मागे जेवणाच्या बाबतीमध्ये बघितलं होतं की जेवणाची तृप्ती केव्हा मिळते आपल्याला, तर प्रत्येकाचे व्यक्तिपरत्वे ते वेगवेगळे आहे. पण आपल्या मनाला खरोखर जर तृप्ती पाहिजे असेल तर नित्य नियमाने एकाच ठिकाणी बसून एकाच वेळेस जर आपण कमीत कमी 20 मिनिटं देवाची एखादी पोथी वाचली, उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी आहे, श्रीमद भगवद्गीता आहे, दासबोध ग्रंथ आहे, तर तो ग्रंथ वाचत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, अर्थ वाचायचा नाही तर ते ओवी वाचायची, जरी समजली नाही तरी वाचायची. त्याचं कारण असं आहे की त्यामुळे प्रत्यक्ष त्या संत आपल्याशी संपर्क साधतात वाणीच्या माध्यमातून. म्हणून उपासना केल्याने माणसाचं मन हे कधीही समाधानी होत नाही, पण दिवसभरातून ही उपासनेची जसजशी वेळ वाढो तसतसा त्याचा चेहरा नेहमी आनंदी असतो. हो, तो समाधानी असतो. आता ह्या उपासना किती प्रकारच्या आहेत? अनेक प्रकारच्या उपासना आहेत. नामस्मरण आहे, भजन आहे, कीर्तन ऐकणं आहे, पूजा अर्चा आहे, ग्रंथ वाचन आहे, भगवंत दर्शन आहे, इत्यादी इत्यादी. उपासनेचा कालावधी कमीत कमी 20 मिनिटापासून वाढवत वाढवत कितीही वेळेपर्यंत करता येतो. त्यामुळे आपल्या मनाला तृप्ती लाभते आणि आपण नेहमी आनंद, आपल्या जवळ नेहमी आनंद राहतो, समाधान राहतो, तृप्ती राहते. आपण आता पुढील श्लोक बघणार आहोत. न चैत विद्मः करतन्नो गरीयो यद्वा जयेमा यदि वानो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्रा. आता हा देवाच्या भाषेमध्ये आपण बोललो, देवांना बरं वाटत असेल. मग आता परत एकदा म्हणू आपण. न चैतद्विदः कर्तन्नो गरीयो यद्वा जयेमयि यदि वानो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे
धार्तराष्ट्रा. गोंधळलेला अर्जुन आता काय म्हणतो ते बघूया. युद्ध करणे की न करणे याविषयी अर्जुनाचा संशय वाढत गेलेला आहे आणि तो संशय या श्लोकामध्ये वर्णन केलेला आहे. अर्जुन म्हणतो युद्ध करणे अथवा न करणे या दोहोपैकी काय श्रेष्ठ आहे हेच मला कळायला तयार नाही, किंवा युद्धात आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहित नाही, आणि त्यांना मारून आम्हाला जगण्याची इच्छाही नाही. सगळी निगेटिव्हिटी. तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध युद्धाला उभे राहिले. भगवंता मी आता काय करू. अशा पद्धतीने हतबल झालेला हा जो अर्जुन आहे त्यांनी आपलं मनोगत या श्लोकामध्ये मांडलेलं आहे. महाभारतातील या युद्धात अर्जुनाची स्थिती पूर्णपणे गोंधळलेली आहे. युद्ध करावे की न करावे यात योग्य मार्ग काय. युद्ध केले तर वित्तहानी मनुष्यहानी भरपूर होणार, त्यात परत जय कोणाचा, आपला की त्यांचा हेही माहित नाही. युद्ध न केले तर वित्तहानी टळेल मनुष्यहानी टळेल हे निश्चित, पण क्षत्रिय धर्माचे पालन न केल्याने पापही लागेल आणि अपकीर्तीही होईल. मानवाच्या जीवनामध्ये अपकीर्ती म्हणजे जिवंतपणी नरक यातना भोगाव्यास लागतात. तुम्ही आम्ही सगळे मनुष्य समाजप्रिय प्राणी आहोत. एकत्रितपणे राहणे, एकत्रितपणामुळेच आपण समाजामध्ये सुखी व सुरक्षित राहू शकतो. एकटा माणूस, बदनामी झालेला माणूस, आत्मविश्वास गमावून बसलेला, चुकीच्या पद्धतीने निर्णय घेऊन जन्मभर पस्तावा करणारा माणूस मृतप्रायच असतो की हो. त्यामुळे अर्जुनाला कोणताच निर्णय व्यवस्थित घेता येत नव्हता. त्याची अनेक कारणं आहेत. प्रथमतः तो गुरुजनांच्या व श्रेष्ठांच्या प्रेमाने आंधळा झाला. धर्माचा व गुरुजनांच्या वागणुकीचा त्याने सखोल अभ्यास व विचारच केलेला नव्हता. जरी ते वडीलधारी होते, पूजनीय होते, तरी ते दुर्योधनाच्या अंकित होते. आपल्याला माहिती आहे, पण वारंवार याचा उल्लेख करावा लागतो तो असा की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस भरसभेत ते उपस्थित असूनही त्यांनी हा प्रसंग टाळण्याचा काडी मात्रही प्रयत्न केला नाही. त्यांना असं वाटलं नाही की ते फक्त म्हटले की अर्थच पुरुषा आपण पैशाचे सगळे दास आहोत तुम्ही आम्ही सगळे, अशा पद्धतीचाच विचार करून ते थांबले. त्यांनी त्यावेळेस दुःशासनाला विरोध करायला पाहिजे होता. उलट मौन राहून त्यांनी द्रौपदी वस्त्रहरणाला मुकसंमतीच होती असं आपल्याला म्हणावं लागतं. प्रत्येक माणसाच्या कृतीमध्ये काय विचार आहे हे समजण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीत असणं आवश्यक आहे. समोरच्याच्या मनामध्ये काय चाललं आहे, त्याचा हेतू काय आहे हे आपल्याला समजलंच पाहिजे. पण समजायचं असेल तर त्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत. स्वतः चांगलं वागलं पाहिजे, सत्याने वागलं पाहिजे, आचार विचार उच्चार शुद्ध ठेवले पाहिजेत. सहृदयता योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य वयातच असावी लागते. प्रेमळपणा योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य वयातच असावी लागते. नियतीनं सिंहाचं खाद्य काय दिलंय, इतर प्राणी मात्र. पण अजाणतेपणे सिंहाला जर इतर प्राणी मात्रांची दया आली तर तो जगणार कसा हो. तो गवत खाऊन जगू शकत नाही. त्यामुळे त्याला हिंस्र होणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा त्याला उपासमारीने आपले जीवन गमावून बसावे लागेल, मरण पत्करावे लागेल. अगदी त्याचप्रमाणे अर्जुनाने कौरवांशी युद्ध करणे क्रमप्राप्त होते. युद्ध न करता मी भिक्षा मागून जगण्याने त्यांनी सुद्धा प्रचंड मोठी हानी आणि बदनामी पांडवांच्या नशिबी आली असती. मग कसला पुरुषार्थ, कसली कीर्ती आणि कसले सुखाचे जगणे जर अर्जुनाने. आपण कल्पना करून बघा की अर्जुन रस्त्याने भीक मागतोय की ज्यांनी शंकराला हरवलंय, ज्यांनी गंधर्वाचा पराजय केलेला आहे. म्हणून जीवनामध्ये माणसाने धर्माचा
तातडीने अभ्यास करावा, त्याचप्रमाणे वागावे. त्यामुळे काय होईल? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे त्याला सहज प्राप्त होतात. आणि जेव्हा कोणताही निर्णय घेता येत नाही त्यावेळेस काय करावं हो? हाही एक प्रश्न आहे जो अर्जुनाला पडला. पुढच्या श्लोकामध्ये तो येणार आहे, आपण तो बघणार आहोत पुढे. तर आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने जीवनाची कालक्रमणा करावी. मग आता गुरु कोण आहे ते आपण मागे बघितलं, की आपल्यापेक्षा वयाने 1 तासाने जरी जास्त असतील तरी ते आपले गुरु. फक्त साधक बाधक विचार आणि विवेक, सारासार विचार आपण करून त्यांच्याकडून सल्ला अवश्य विचारावा. आणि नमस्कारासारखं पुण्य नाही, नमस्कारासारखी सहृदयता नाही. आणि त्यांना नमस्कार करून आपल्या मनातली शंका त्यांना विचारावी. परमेश्वर त्यांच्या मुखातून आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करतो, यात काही शंका नाही. मग त्यासाठी पोथी, पुराण, रामायण, महाभारत यांचा सखोल अभ्यास करावा. नसेल तर ज्यांनी अभ्यास केलाय त्यांचे प्रवचन आपण ऐकावीत. आणि मात्र त्याच्यातून नेमकं काय घ्यायचं एवढा चाणाक्षपणा मात्र आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर ते जर निघून गेलं, ते जर चांगलं निघून गेलं तर मग काही आपल्याला आपली काही खैर नाही. मग एक उदाहरण सांगतो मी. एक विमान मुंबईहून निघालं आणि त्याचं डायरेक्शन होतं दिल्लीकडे जायचं. परंतु सुरुवातीचा जर 1 अंश, आपण कल्पना करा की सुरुवातीचा 1 अंश फक्त 2 डिग्रीने जरी बदलला तरी ते विमान कलकत्त्याला जाऊन पोहोचेल. सुरुवात कुठून झाली? मुंबईपासून. चुकलं काय? की आपल्या डायरेक्शन मध्ये फक्त 2 अंशाचा फरक पडला. त्यामुळे माणसाचं जीवन सुद्धा असंच आहे की सुरुवातीपासून, आता गेले ते गेले, परंतु आजचा दिवस सुद्धा मी अत्यंत अचूकतेने धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये घालवणार असा प्रयत्न करायचा. सुरुवातीला होत नाही, नंतर मात्र निश्चितपणे होतं. आणि मग एकदा का ते मिळायला लागलं, ते सुख मिळायला लागलं, की मग बघा की आपल्याला किती समाधान मिळायला लागेल, यात शंका नाही. भावनेच्या भरात अर्जुन म्हणतो, कौरव जरी नसले तर आम्ही सुखाने जगू शकणार नाही, त्यामुळे युद्ध न केलेले बरे. वास्तविक दुर्योधन आदी कौरव इतके दुष्ट होते की अर्जुन आदी पांडवांना मारून त्यांनी मदोन्मत्त होऊन अंधाधुंद कारभार केला असता. पण धर्मो रक्षती रक्षतः ह्या उक्तीप्रमाणे कमी सैन्य असूनही, केवळ पांडव 5 असूनही ते केवळ धर्माप्रमाणे वागत होते, म्हणूनच त्यांचा युद्धामध्ये जय झाला. तसाच तुमचा आमचा ह्या जीवनमय संघर्षामध्ये आपल्याला वाटतं की नाही हा भाग वेगळा आहे, परंतु आपण ह्या युद्धामध्ये, ह्या संघर्षमय युद्धामध्ये यशस्वी होऊया आणि आपलं जीवन समाधानी घालवूया. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. त्याआधी आपण प्रार्थना म्हणूया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम शुभम भवतु. ओम शांति शांति शांति.